नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय. तर आज आम्ही साकूर येथे आमचे मित्र किशोर शेठ बनसोडे यांच्या घरासमोर साप आहे. तर नाग जातीचा साप आहे आणि असे साप पाऊस झाल्यामुळं निघत आहेत. तर परिसरात पाणी नसल्यामुळे ते घराच्या आजूबाजूला येतात. तर सर्वांनी काळजी घेणे खूप गरजेचं आहे. तर आमचे मित्र किशोर शेठ बनसोडे यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप अभिनंदन. तुम्ही पण असे साप दिसले तर लांबून लक्ष ठेवा, जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका आणि जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, येऊन जेणेकरून तुमचाही धोका टळेल आणि त्याचाही जीवाची छोटीशी काठी आहे का मी नेमकं नाही आणलं. बरं काय हे नाही ना केलं नाही हातात होता ना, पण मी अँगल याचं वापरलं का त्याला लागलं का ते माहित नाही बरं का चालत येत वापरला का हा अँगल असं आपटला नाही अँगल, त्याच्यामुळे तो बाहेर पाडलो तर डायरेक्ट फाना आणि डायरेक्ट पळावलो. मग त्याला लागलंय का नाही ते माहित नाही. नाही तर काय व्हायचं, आम्ही हे करायचो आहे का नाही, त्याला लागेल असेल तर आपल्याला माहित नाही ना. नाही आता ते चूक बोलून हा मुद्दा म्हणून नाही आपण केलं. लागलंय ना. तर त्याला कोणी जखम झालेले मित्रांनो त्याला माहिती नव्हतं. अँगलमध्ये असताना ते टुकीत असताना खूप मोठी जखम झालेली आहे. तर असे साप तर जवळ जाऊ नका, लांबून लक्ष ठेवा, कारण तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो. आता ते आपण अँगल आपटला म्हणून त्याला लागलंय. आता चुकून झालं ना. हा ते काय आपण काय त्याचा मानकाच हे झालं का. हा त्याचा मानकाच दिला हे झालं वाटतं ना. आमचे एकच ध्येय असतं मानव सेवा, पशुपक्षी सेवा, म्हणून आम्ही कार्य करत असतो. आता त्याला जखम मुद्दाम होऊन नाही झाला, तर अचानक पायपात निघल्यामुळे ते आपटल्यामुळे झालं. हा पाईप हळद वगैरे आहे. पावडर ते रक्त निघाला म्हणून जाता येईना त्याला गाळ लागला. त्याला आवाज काढायला ताकद नाही, तर लय आवाज काढला असता त्यांनी. नाही नाही तो आता त्याला लागलं बिचाऱ्याला. नाही आता ते आपण मुद्दा म्हणून ते आम्हाला वाटलं बिडूक वगैरे असेल ना त्याच्यात म्हणून. अचानक निघला असेल मग. हा ना हळद ना. नाही तर एवढ्या वेळ काय थांबत होतो हे का नाही. होईल ना नीट तो. मुंग्या वगैरे नाही लागणार ना. फडकं वगैरे आहे का? ते एखादं फडका दे. कपडा पायऱ्या आहेत ना. कातीनवर आहे काय तो. कातीनवर आलेले नाही ते असंच काठीण गळ्यात नाही की एक होती कातीन. ते बरोबर ते असं पैप आधा वेळा त्याच्यात पडायचा टाइम आणि मारायचा टाइम वेगळा. बरं मी आपलीत किती आलोय तू पाईप 7-8 ठिकाणी आपलीत आलो. म्हणजे काय केलं नाही. नाही मी ना वाटत असेल तुम्हाला वाटलं बिडकी वगैरे काय आलं पाईप जड लागला मला. काय म्हणलं एवढा पाईप एवढा जड कास काय बा म्हटलं. तुम्ही या बाजूला बरीच जखम झाली. ते जखमीमुळं त्याला पाळता नाही आलं आहे का नाही. नाही तर त्याने फार काय म्हणतोय धिंगाणा केला असता. देऊ का काठी. आणि पहिल्यांदा म्हणजे तुम्हीच पाहिला ना पाहिजे. मीच घ्या पाईप आणला. आम्ही 7-8 ठिकाणी आपलीत आणला तो पाईप, पण ते पडा ना म्हणलं बिडू असेल. मग मी त्याच्यावर आपटला 2 वेळेस आणि तिसऱ्यांदा मग तो बाहेर निघाला का डायरेक्ट पाहिलो आम्ही. सागरला फोन केला. सागर म्हणला मी बाहेर आहे. कोणचा नंबर घेतला त्यांच्या दवाखान्यात लावेल ना तुमचं पोस्टरचं. हा दवाखान्यात सरकार दवाखान्यात लावेल ना तुमचा नंबर दिलेली आहे ना. ॲम्ब्युलन्स आहे ना तिथं, ते नंबर आहे तुमचा तिथं. तुमच्या काही नंबर असतो ना. नाही तो बारीक होता पण लय आवाज काढत होता. नाही का पण सफेद लागतं का? सफेद
सरकारी दवाखान्यात नाही उपचार व्हायचा ना याच्या वगैरे याला नाही नाही तिथं कोणीच हात नाही लावणार नाही, मी धरलं. पळतीन सगळे बाजूला अजून टाका नाही नाही, मी डोकं धरलं असतं नाही करायचं कोणीच नाही करणार कारण त्याला मुंग्या लागल्या ना मरण तो. नाही आता ते चुकून झालंय आपल्याला काय माहित नाही ना नाही हळद पावडर टाकून पट्टी मारून टाकायची मुंग्या लागल्या ना मग नाही जाऊ दे त्या बरणी तिकडे जाऊ दे घरी जाऊन मी ना ही पट्टी हा. त्याला जखम झालेली ना ते करावं लागतं. नीट करावं लागेल तो झाकण कुठे आहे? आणि अगरबत्ती आहे का त्याला ओल मारायला नाही नाही याचं नाही होत ते तसं आता त्याला जखम आहे ना त्याच्यामुळे ते लगेच नाही सोडून देता येणार आहे ना नंबर ते जखमीमुळं जाय ना हा नाही देतो बरोबर त्याला चालायलाच हे भेटा ना वळाना अगरबत्ती आणावं ओके करू मग आता मग हे कर ते घरमालक तुम्हीच ना हा. तर मित्रांनो घरमालक किशोर शेठ बनसोडेच ना तर यांच्यामुळं खूप अशा मोठ्या नागजातीच्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण असे वन्यजीव दिसले तर वाचवण्याचा प्रयत्न करा कारण वन्यजीव वाचले तरच माणूस जगू शकतो वन्यजीवामुळं जंगल झाडे वाचतील आणि जंगल झाडे वाचली तरच आपण जगू शकतो जंगल झाडांपासूनच ऑक्सिजन भेटतं पाऊस पाणी भरपूर होतं आता ह्या वर्षीच आपल्याला अंदाज आलेला आहे की झाडतोड झाल्यामुळं खूप असं टेम्परेचरचा सामना करावा लागला आहे म्हणून प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की झाडे लावा झाडे जगवा प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी एक झाड लावण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तोच आपल्याला खूप मोठा आधार होऊ शकतो म्हणून झाडे लावा झाडे जगवा आणि निसर्ग वाचवा वन्यजीव वाचवा पर्यावरणाला साथ द्या तर धन्यवाद हे सर्व आहेत यांनी लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यासाठी खूप मदत झाली तुम्ही पण असे साप किंवा वन्यजीव दिसले तर लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या सर्पमित्राला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून त्यांचाही मुख्य जीवाचा जीव वाचेल आणि असा पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका त्याला ट्रेनिंग महत्त्वाचं असतं तुम्ही जर पकडा गेले तर तुमच्याबरोबर धोका होईल म्हणून ते दादा पकडत होते किंवा बाबा पकडत होते आपण पकडू असा कोणीही प्रयत्न करू नका तर धन्यवाद सर्वांना जय आदिवासी जय शिवराय आमचा यूट्यूब चॅनल आहे साकूरची गावरान शेतकरी जोडी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्यामुळे एखाद्याचा धोका टळू शकतो जीव वाचू शकतो आणि चुकून जाऊन झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असा वेळ वाया घालू नका भगत वगैरे तंत्रमंत्र झाडपाल आपल्या याच्यात माहिती नसल्यामुळे लोक काय करतात जास्त करून भगत झाडपाल्यावाल्या जातात आणि वेळ वाया घालतात तर असं करू नका तर तुमचं खूप खूप अभिनंदन